ही 11वीची ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे. मग त्यासाठी कोणती कोणती डॉक्युमेंट्स लागणार आणि आमच्याकडे जी डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरच फक्त ऍडमिशन होऊ शकतंय का? कास्टचं डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल यातलं काय काय लागतंय आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्याचा फायदा होणार का? असे अनेक प्रश्न आहेत. आता मागच्या वर्षीपासूनच ही 11वीची ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली आणि ही पूर्ण महाराष्ट्रासाठी झाली. तर हे प्रश्न पडणे साहजिकच आहेत. खेड्यापाड्यांमध्ये तर आणि मोठ्या अडचणी आहेत. कारण विद्यार्थी काय नेटवरनं जो काय रिझल्ट येतोय त्याची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स घेऊन ऍडमिशनला यायला लागलेत. मग आम्ही त्यांना समजवायला लागलोय की ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन होणार आहे, त्याला रजिस्ट्रेशन पार्ट 1 आहे, मग पार्ट 2 आहे, मग कॉलेजचे प्रेफरन्सेस आहेत, असे प्रश्न आहेत. मग मी डिटेल व्हिडिओ बनवणार म्हणून सांगितलंय. आता डॉक्युमेंटवर बघूया. आता अजून पहिली फेरी तर सुरू नाही झालेली, आता 0 फेरी आहे ती मॅनेजमेंट सीट कोटा वगैरे यांच्यासाठी. ह्याच्याबद्दल काय विचार करू नका. 20 तारखेला बाबा प्रोसेस चालू होते, त्याच्या अगोदर सगळे व्हिडिओ तुम्हाला देतोय. प्लस 11वी मध्ये काय काय करायचं आहे हे पण गोष्टी क्लिअर नसतील त्याचे पण व्हिडिओ आहेत. तर मुद्दा पहिलं डॉक्युमेंट काय आपल्याला आधार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याचं तर असेल, त्यात काय वादच नाहीये. अजून तुमच्याकडं 10वीचा रिझल्ट आलेला नाही, जो नेटवर आलाय तो रिझल्ट नाहीये. कॉलेजमध्ये म्हणजे शाळेमध्ये येईल त्या रिझल्टची झेरॉक्स लागेल किंवा तो स्कॅन करून नंतर अपलोड करायचा असतोय तो. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचा दाखला शाळा सोडलेल्याचा, हे दोन्ही एकत्र मिळणार. जे मॅक्सिमम विद्यार्थ्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. पालक म्हणतात अहो ते आता कुठं लागते, ते पुढे इंजिनिअरिंगला वगैरे फार्मसी किंवा मेडिकल ऍडमिशनच्या वेळी लागतं. नाही आहे. जो रिझर्वेशन कोटा आहे प्रत्येक कास्टला काही जागा दिलेत आणि त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. मग म्हणणार आता नाही आहेत, मग वडिलांचं जोडलं तर चालतंय का? मागच्या वर्षी चाललेलं, पण मागच्या वर्षी काय पूर्ण प्रोसेस पुरतं नव्हतं, ते सुरुवातीला चालतंय. तर मी ह्याच्यासाठी एक पळवाट सांगेन तुम्हाला. पहिला जावा, टोकन काढा, म्हणजे डॉक्युमेंट द्या. तुम्हाला 15-20 दिवसामध्ये कास्ट सर्टिफिकेट येतं. घरी कोणाचं तरी असेल तुमचं, ते सगळे लावून जोडून द्या. ऍडमिशन प्रोसेस संपेपर्यंत तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट येईल. टोकन लावून ऍडमिशन तरी मागच्या वर्षी करायला सांगितलं, ह्या वर्षी पण देतील, पण ऍडमिशन संपेपर्यंत दाखला लागणार आहे तुमच्याकडे. आता जर काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही ओपनच जातो, ओपन न गेला तर तुमच्या कास्टचा जो काय बेनिफिट होता तो तुम्हाला मिळणार नाहीये. म्हणजे ओपन सीट घ्यावी लागेल. हा, मार्क खूप चांगले आहेत, 95, 97, 98 समथिंग वगैरे, म्हणजे काही झालं तुम्हाला ओपन न मिळतंय तर तुम्ही घेऊ शकताय. पण मी म्हणतो कास्टचा बेनिफिट घ्या, कारण कास्ट सर्टिफिकेट आज न उद्या काढायचंच आहे तुम्हाला, ते लागणारच आहे, मग आताच काढायला द्या ना. मग कास्ट सर्टिफिकेट बरोबर दुसरं डॉक्युमेंट लागेल नॉन क्रिमिलियर. जे जे कास्ट मध्ये आहेत, फक्त एससी आणि एसटी ह्या 2 कास्ट सोडल्या तर उरलेल्या कास्ट म्हणजे ओबीसी असेल किंवा मराठा एससी बीसी मध्ये येत असेल तर यांना नॉन क्रिमिलियर लागणार आहे. ठीक आहे, ही 2 झाली. जे कास्ट मध्ये येत नाहीत पण ज्यांचा इन्कम 8 लाखांच्या खाली आहे त्यांनी ईडब्ल्यूएस काढायचा, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. हे याच्यासाठी पण 10% सरकारनं तुम्हाला जागा दिलेल्या असतात, हा लागेल. जे ओपन मध्ये आहेत त्यांच्यासाठी हे आहे. आणि फोटोग्राफ तर आहेतच. मग मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट नाही आहेत? हे 3. कास्ट मध्ये असतील तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर एससी एसटी सोडून, आणि कास्ट मध्ये नाही आहेत पण ईडब्ल्यूएस. ह्याचा फायदा खूप होणार. जे विद्यार्थी मागच्या वर्षी डॉक्युमेंट्स घेऊन आले त्यांना मार्क्स कमी होते तरी मिळालं का? कारण दुसऱ्यांच्याकडे डॉक्युमेंटच नव्हते. सगळेच विद्यार्थी ओपन न टाका म्हणत होते, आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा काढायचे नाही आहेत किंवा मिळणार नाही आहेत. तर ओपनला खूप गर्दी असेल, तुम्हाला हवं ते कॉलेज किंवा हवं त्या भागामध्ये पाहिजे असेल तर हे डॉक्युमेंट्स काढा, अजून वेळ आहे, काढून घ्या, फायदा होईल. हेच कास्ट सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला भविष्यात लागणारच आहे ना. मग हे डॉक्युमेंट झाल्यानंतर आपण ऍडमिशन प्रोसेसला कुठं जायचं आहे? ही वेबसाईट आहे, रजिस्ट्रेशन लिंक मी देतोय तुम्हाला. पहिला महाराष्ट्र FYGC म्हणजे फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज ऍडमिशन.in, ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलोय. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक वेबसाईट चालू दिसेल. आणि या वेबसाईट मध्ये तुम्हाला इथं पहिला नवीन असेल तर आपण रजिस्ट्रेशन पहिला करणार, ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन ला वगैरे जाणार आहे. पण हे डिटेल कशा असतात मी बनवतोय. तो डॉक्युमेंट लागणार आहे त्याची, हा आहे, हा स्क्रीनशॉट काढून ठेवा, घरच्यांना दाखवा, डॉक्युमेंट्स काढा. 11वीच्या ऍडमिशनला फायदा होणार. सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस आहे. डॉक्युमेंट्स नसतील तर ओपन मध्ये जाणार, तुम्हाला तुमच्या कास्टचा फायदा होणार नाहीये. मग